नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज अकॅडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणारी पोलीस भरती 2024 ची जून महिन्यामध्ये सर्वांचं फिजिकल होणार असं सर्व न्यूज पेपरमध्ये सर्व जाहिरात येणं चालू झालेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये का जवळपास मे महिन्याच्या एंडिंग पासून किंवा जून महिन्याच्या स्टार्टिंग पासून म्हणलं तरी चालते किंवा आचारसंहिता संपल्याच्या नंतर लगेच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये अपडेट म्हणून मी तुम्हाला असं याच्यामध्ये सांगू शकतो, आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 90 मार्कापर्यंत पोहोचायचं असेल पेपर या विषयामध्ये आणि फिजिकल मध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत का पोलीस भरतीमधलं जे फिजिकल राहते 50 मार्काचं त्याच्यापैकी तुम्हाला जवळपास 43+ मार्क किंवा 45 मार्क कसे घ्यायचे आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहोत। पण आपला मेन मुद्दा राहणार आहे पेपर मध्ये 100 पैकी 90 पर्यंत तुम्ही मार्क कसे मिळवायला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर बघा, आता पहिल्यांदा समजून घ्या आपली पोलीस भरती कधी होणार आहे हे पहिल्यांदा तुम्हाला समजायला पाहिजे। आता टार्गेट तुम्ही असं समजायला पाहिजे। आता बरेचसे विद्यार्थी असे आहे का जे समजा थोडेसे वेगळ्या दिमागाचे आहे। वेगळा दिमाग म्हणजे काय, त्यांचा दिमाग असा चालू आहे सध्या येणारी पोलीस भरती ही डिसेंबर म्हणतेच काय दिवाळीच्या नंतर होईल। सर्व मुलांच्या डोक्यामध्ये भूत घालणं त्यांचं चालू असं आहे का आगामी होणारी पोलीस भरती ही दिवाळीच्या नंतर होईल। दिवाळीच्या नंतर झाली तर खूपच चांगलं आहे, जेणेकरून नवीन सर्व विद्यार्थ्यांसाठी त्याला फायदा होईल। म्हणजेच काय, नवीन विद्यार्थी जसे राहणार आहे त्यांना अभ्यासामध्ये थोडा वेळ भेटेल, ग्राउंडसाठी थोडा वेळ भेटेल, जेणेकरून ते नवीन विद्यार्थी जुन्या विद्यार्थ्याच्या कॉम्पिटिशनच्या लेवलला येणार। मग तसं झालं तर खूपच चांगलं आहे, अति चांगलं। माझ्या म्हणण्याप्रमाणे जर समजा दिवाळीमध्ये जर समजा येणारी पोलीस भरती जर गेली तर अति चांगला आहे माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्यावाल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, म्हणजे सर्व नवीन विद्यार्थ्यांसाठी असं अति IMP म्हणजे मोलाचं ठरणार आहे तेव्हा। पण माझ्या मते मला तरी असं वाटते आगामी होणारी, आता हे सोडून द्या, लोकसभा निवडणूक 4 जूनला रिझल्ट लागणार आहे हे सध्या तुम्ही सोडून द्या, पण लक्षात ठेवा आगामी होणारी जे विधानसभाची निवडणूक राहणार आहे याच्यामध्ये जर सरकारला जिंकून यायचं असेल तर आगामी आपली होणारी पोलीस भरती जे आहे विधानसभेच्या आचारसंहिता लागायच्या आधी सर्व ते फिजिकल आणि पेपर घेणार म्हणजे घेणार। मी हे वाक्य बोलत आहोत, याच्या अनुषंगाने जर तुम्ही वागले तर तुमचं फिजिकल वाढेल आणि अभ्यास सुद्धा वाढेल। मग आज तुमच्या व्हिडिओ समोर आपण जे व्हिडिओ आपण आणलेला आहे तुमच्या समोर, या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे का स्टडी प्लॅन पोलीस भरतीचा कोणत्या पद्धतीने आखायला पाहिजे, जेणेकरून तुमचे मार्क 100 पैकी जवळपास मिनिमम 90 पर्यंत तरी पोहोचायला पाहिजे। जे जुनेवाले विद्यार्थी आहेत ते 90+ सुद्धा जाऊ शकते माझ्या पद्धतीने जर चालत असेल तर, आणि जे जुने तर आपण बोललो याबद्दल, नवीन वाले विद्यार्थी आहेत ज्यांच्यावाले मार्क समजा सध्याच्या कंडिशनला सध्या 54, 56, 58, 62, 65 पर्यंत सध्या पोहोचत असेल, त्यांचे मार्क इतक्या कमी दिवसामध्ये, कमी दिवस म्हणजे आपल्याजवळ किती उरले आहे, मे महिना तुमच्याजवळ बाकी आहे, जून महिना बाकी आहे, जुलै महिना बाकी आहे, म्हणजे जवळपास तुमच्याजवळ 3 महिने म्हणजे तुमचा 90 दिवसाचा जो स्टडी प्लॅन राहणार आहे कोण्या पद्धतीने आखायला पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपर जवळपास तुम्ही नाही म्हणता 60 मार्कावरून तुम्ही 90 मार्कापर्यंत 88 मार्कापर्यंत पोहोचू शकाल। मग याच्यासाठी आपल्या समोर आलेला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण कसलंही तुम्ही घाई गडबड न करता व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न राहणार आहे। चला, तुम्हाला शीर्षक दिसलं असेल याच्यामध्ये पोलीस भरती 2024 स्टडी प्लॅन, बरोबर आहे। याच्या आधीचा आपण एक व्हिडिओ टाकला होता, याच्या आधीचा व्हिडिओ आपण असा टाकला होता स्टडी प्लॅन बद्दलच, पोलीस भरती 2019 कशा पद्धतीने क्रॅक करायची आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ, तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असेल याच्यामध्ये, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एक वेळेस बघू शकता। याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आपले व्ह्यू सुद्धा जवळपास काहीतरी 63-64 काहीतरी के पर्यंत गेले होते, बरोबर आहे। चला, आपण साध्या पद्धतीने आपल्या सबस्क्रायबरच्या हिशोबाने आपल्याला व्ह्यू भरपूर झाले, तर या व्हिडिओला सुद्धा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, नवीन विद्यार्थी असेल अजून त्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पटापट सगळ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, लाईक करा। चला, आता नवीन विद्यार्थी जुने विद्यार्थी सर्वांना आतापर्यंत सगळ्यांनी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पेपरचा पॅटर्न आणि फिजिकलचा पॅटर्न सर्व विद्यार्थ्यांना माहित असेल अशी आशा करतो। माहित नसेल तर तरी सुद्धा एक वेळेस फास्ट मध्ये याच्यामध्ये सांगून देतो तुम्हाला, पेपर हा राहते 100 मार्काचा, कारण यातलं पुढे काम पडणार आहे म्हणून या सर्व गोष्टी लिहित आहोत। जसं बघा, आता पेपर 100 मार्काचा राहते, या पेपरमध्ये गणित हा विषय
25 मार्कासाठी विचारला जातो। नंतर राहणार आहे बुद्धिमत्ता, त्यालाच आपण म्हणतो आयटी। आयटी हे सुद्धा 25 मार्कासाठी विचारले जाते। तिसरा सब्जेक्ट राहत असते मराठी। मराठी हा विषय सुद्धा 25 आणि पुढचा विषय राहते जीके जीएस हा विषय राहते 25 मार्कासाठी। चला, तुम्हाला सर्व पॅटर्न तुम्हाला दिसले असेल। 4 विषय आहे, चारही विषयामध्ये 25-25 गुणचा पॅटर्न राहते, पण प्रत्येक ठिकाणी हा 25-25 चा पॅटर्न राहील याची गॅरंटी नाही आहे। आता मुलांनी अनुभवलं असेल मागच्या वर्षीची पोलीस भरती, म्हणजे पोलीस भरती 2023 सगळ्यांनी फॉर्म भरला होता मुंबईमध्ये। मुंबई या ठिकाणी 56 ते 57 मार्काचं जीके जीएस विचारलं होतं, समजलाय? म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, याच पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे असं काही नाही आहे, कारण कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जीके जीएस किती मार्काचे विचारेल हे कोणी सांगू शकत नाही। याच्या आधी सुद्धा धुळे नंदुरबार या ठिकाणी समजा काहीतरी या 2 जिल्ह्यापैकी कुठेतरी 81 का 82 मार्काचं जीके जीएस विचारलं होतं, या 2 जिल्ह्यापैकीच। किती मार्काचं? 81 मार्काचं जीके जीएस। आता तुम्ही विचार करा, मग आता बाकीच्या पॅटर्नला काय करायचं? पॅटर्न कधी काय विचारेल हे कोणीच ठरवू शकत नाही। तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये अग्रेसर व्हायला पाहिजे, किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक राहते प्रत्येक विषयामधले ते तुमचे पोलीस भरती येईपर्यंत पूर्ण वाचून क्लिअर पाठ करून मोकळं व्हायला पाहिजे। मग तशामध्ये तुम्हाला मी स्टडी प्लॅन सांगणार आहोत, त्याच्यामुळे कोणीही व्हिडिओला स्किप करू नये। चला बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, पेपरमध्ये तुम्हाला 100 पैकी या 100 पैकी मिनिमम तुम्हाला मार्क जवळपास 88 तर पकडून चला। जर पेपर तुम्हाला आता कसं राहते, पेपरच्या लेवलनुसार राहते। जसं तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितला असेल, वर्धा या जिल्ह्याचा, बऱ्याच मुलांना तो वर्धा जिल्ह्याचा पेपर कठीण वाटला, कारण त्यांनी तसे आजपर्यंत पेपर म्हणजे प्रश्न कधी बघितले नाही। मला एवढी आशा आहे की आपल्या क्लासमधला कोणताही विद्यार्थी असू द्या, किती कठीण वाला प्रश्न असू द्या, त्यांच्या डोळ्याखालून किंवा नजरेखालून तो वाला प्रश्न गेलेला राहते, कारण आपल्या क्लासची लेवल तशी राहते, लो पासून तर पूर्ण हाय पर्यंत। म्हणजे मुलांना प्रश्न बघितल्यानंतर भीती वाटला कामा नये, यापासून आपलं शिक्षण चालू राहते। त्याच्याला काही हरकत नाही। आता बरेचसे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये कमी राहते, बाकीचे विद्यार्थी जास्त राहते असं आपण आशा करू। तसंच मग वर्ध्यामध्ये जो पेपर झालेला होता मागच्या वर्षीचा, लिस्ट खूप कमीवर लागली, कारण की फिजिकलची लिस्ट कमीवर लागली, मुलं कमी असेल आणि पेपर सुद्धा तिथं कसा निघला, टफ निघला, त्याच्यामुळे तिची लिस्ट कमी लागली। पेपरच्या हिशोबाने तशी लिस्ट लागत राहते। आपण असं गृहीत पकडू, आपला पेपर जो राहणार आहे मीडियम किंवा इझी लेवलचा आहे। इझी पेपर असेल तर तुम्हाला पेपरमध्ये 93+ मार्क लागेल, मीडियम असेल तुम्हाला जवळपास 87, 86, 85 पर्यंत असले तरी चालते, आणि हार्ड पेपर असेल तर मिनिमम तुम्हाला 75 मार्क भेटणं गरजेचं आहे, त्याच्या खाली तुम्ही जाऊ शकत नाही। मग यासाठी काय करावं लागणार आहे? कसंही करा, काही करा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, 90 मार्क मिळवायचं आहे। आपला टार्गेट कोणतं ठेवलं आहे आपण? 88 ते 90 मार्काचं टार्गेट ठेवलं असेल, तुम्हाला मी फिजिकल बद्दल नंतर सांगतोच, किंवा एक काम करू आपण, पहिली गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी, चला आता विद्यार्थी कोण लागू शकते पोलीस भरतीमध्ये? ऐरा गैरा कोणीही लागू शकत नाही। नाहीतर मग सांग सर आम्ही तर 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहोत, आम्ही लागणार, असा ऐरा गैरा कोणीही लागू शकत नाही। पहिलं गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ 2 टार्गेट असले पाहिजे। 2 टार्गेट म्हणजे काय? पोलीस भरतीमध्ये ज्यांना ओपन मध्ये लागायचं आहे, म्हणजे कोणत्याही कास्टचा विद्यार्थी असला तरी त्यांना असं वाटत असेल नाही सर आम्हाला काय करायचं आहे, ओपनची जागा खायची आहे। ओपन जागा खायची असेल तर काय करायला पाहिजे? एकच पर्याय, ओपनची जागा खायचं असेल तर फिजिकल मध्ये त्याला 44, 43 किंवा असं पकडून ठेवा, टार्गेट असं ठेवा 45 मार्क घेणार म्हणजे घेणार। ज्या विद्यार्थ्याचं फिजिकल 45 पडलं आणि 88-90 चा पेपर मारला, त्याच्या कास्टची जागा असो किंवा नसो तो विद्यार्थी लागणार म्हणजे लागणार। कशामधून लागणार? ओपन मधून लागणार। काय वाक्य बोललो मी याच्यामध्ये? पुन्हा ऐकून घ्या, नसेल ऐकलं तर कान उघडे करा। पहिल्यांदा मी काय वाक्य बोललो? फिजिकल मध्ये 45 जाऊ द्या, प्लस तो सोडून द्या, 45 मार्क घेणारा विद्यार्थी आणि त्यांना स्वतःच्या अभ्यासावर कॉन्फिडन्स असेल, कोणताही पेपर असू द्या काही प्रॉब्लेम नाही। इझी पेपर असेल तर आम्ही 90 पर्यंत जाऊ शकतो, मीडियम पेपर असेल तर 88 पर्यंत, कठीण पेपर असेल तर 80+ तरी घेऊ शकतो। असं ज्या विद्यार्थ्यांना वाटते तो विद्यार्थी ओपन मधून लागणार म्हणजे लागणार, ही राहते कॉन्फिडन्स। कधी येणार? आधीपासून अभ्यास पाहिजे सर। पोलीस भरती निघली, फॉर्म भरल्याच्या नंतर आम्ही अभ्यासाला सुरुवात करतो असे विद्यार्थी असेल आणि ज्यांच्यावाला सध्या आता फिजिकल म्हणजे 40च्या वर आमचं फिजिकल पडतच नाही,
ते एखाद्या वेळेस बाय चान्स नशिबानं लागेल नाही लागणार असं नाही वाक्य बोलत आहोत मीडियामध्ये, लागेल पण बाय चान्स नशिबानं लागेल. आणि प्रत्येक विद्यार्थी कसा लागेल, जो विद्यार्थी 40+ फिजिकल मारेल तो विद्यार्थी कन्फर्म लागणार म्हणजे लागणार. आणि जो विद्यार्थी 45 मार्क घेणार तो तर लागेलच, पण कशामधून लागेल, ओपन मधून लागेल. हे सुद्धा राहणार. पण असं वाक्य काही बोलत नाही आम्ही 45 मध्ये घेतलं तिकडे 70 घेतले, लागला बा ओपन मध्ये गेलो कसं, असं अजिबात होणार नाही. लागणारे विद्यार्थी आपली लेवल समजून आपल्याला पहिल्यांदा दूरच ओळखू येते, विद्यार्थ्याला बघितल्या बदल्या त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखू शकते हा ओपन मध्ये जाईल म्हणून. टार्गेट काय, फिजिकल 45, इकडे किती 88-90, ओपनचं टार्गेट ठरवून घ्या. ज्यांना वाटते नाही सर आमचा गोळा वगैरे जात नाही, जवळपास आम्ही रेंज आमची 45 पर्यंत जात नाहीये, आमचं नॉर्मल मध्ये 42 वगैरे व्हायला लागलं ऍडजस्ट पर्यंत, इथपर्यंत आम्ही पोहोचण्याची लायकी आहे किंवा आम्ही पोहोचू शकतो, तरी घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला फोकस करावं लागणार आहे पेपरवर. मग पेपरमध्ये मार्क वाढवायचे असेल तर काय करावं लागणार आहे, टार्गेट तुम्ही ठेवलं असेल, टार्गेट काय ठेवलं याच्यामध्ये, पेपरमध्ये 100 पैकी 90 मार्क मिळवायचे. मग काय करावं लागणार आहे, पहिली गोष्ट मेन गोष्ट म्हणजे मी पुन्हा याच गोष्टीवर येत आहोत का जे मी आजपर्यंत तुमच्यासाठी 4 व्हिडिओ याच्या आधीचे 4 व्हिडिओ जे टाकलेले आहे, अजून 2 व्हिडिओ तुमच्यासमोर आत्ताच काहीतरी 2-3 दिवसामध्ये येणार आहे. व्हिडिओ रेडी आहे पण टाकायला सध्या वेळ भेटत नाहीये. ते व्हिडिओ म्हणजे कशाचे राहणार आहे, बेसिकचे. चला काय सांगत याच्यामध्ये, बेसिक. कशा गोष्टीचं बेसिक, गणित या विषयाबद्दलचं. ज्या विद्यार्थ्यांना बेसिक येत नाही त्यांनी पेपरमध्ये 90 मार्क मिळवण्याचे स्वप्न सोडून द्यावे. मग तुम्हाला जर समजा गणित म्हणजे पेपरमध्ये 100 पैकी 90 मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला पेपरमध्ये मग समजा 100 प्रश्नापैकी 80 प्रश्न जीके जीएसची विचारायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही ज्यांना बेसिक येत नाही ते विद्यार्थी समजा 90 पर्यंत पोहोचू शकते. ज्या विद्यार्थ्यांना बरोबर अजूनही पॉइंटचा भागाकार गुणाकार बरोबर व्यवस्थित फास्ट मध्ये, वाक्य काय बोललो मी, फास्ट मध्ये करता येत नाही, त्याच्यानंतर तोंडी बेरीज वजाबाकी फास्ट मध्ये करता येत नाही, असे विद्यार्थी लागण्याच्या रेसमध्ये सध्या एकदम कमी आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा अजून एक वेळेस वाक्य सांगत अजूनही वेळ गेला नाही, तुमच्या जवळ 3 महिने आहे, तर काय करा, अभ्यास करता करता. मग अभ्यास करता करता आता लक्षात ठेवा, ज्या आता मला तर असं माहित आहे का महाराष्ट्रामधले जवळपास 95% असे विद्यार्थी असेल का ज्यांना थोडंफार गणित कमजोर वाटते किंवा गणिताची भीती वाटते. चला एक काम करू, आपण असं समजू आपला व्हिडिओ बघणारे जेवढे विद्यार्थी असेल त्याच्यापैकी 95% विद्यार्थ्यांना गणित जमत नाही. वाक्य पटलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला पटापट सगळ्यांनी काय करा, लाईक करा. त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ बघत राहा तुम्ही, कारण तुमच्या मर्जीप्रमाणे चालत आहोत. तुमचे काय प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इतसा मांडणार आहोत मी आता. चला मग असे विद्यार्थी आपल्या जवळ का गणिताची भीती वाटते तरी सुद्धा तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, 90 पर्यंत जायचं आहे. सर आम्हाला गणिताची भीती वाटत आहे, 90 पर्यंत आम्ही कसं पोहोचायचं, 88 पर्यंत कशी पोहोचायचं, याच्यासाठी सुद्धा काहीतरी प्लॅनिंग राहते. मग प्लॅनिंग कोणती आहे, चला गणित विषय सोडून द्या, गणिताला आपण नंतर बोलणार आहोत. मग आता तुमच्याजवळ 3 विषय उरले आहे. कोणता विषय, बुद्धिमत्ता, मराठी, जीके जीएस. मग याचा मला काय करायचं, पहिलं टार्गेट आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, सर्व विद्यार्थ्यांना कळलं असेल, जीके जीएस चे विषय भरपूर राहते. इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यघटना आणि करंट अफेअर असे भरपूर सारे विषय असे भरपूर आहे. कधी प्रश्न कोणता काय विचारेल काही गॅरंटी नाही आहे. कमी दिवसामध्ये जीके जीएस कंप्लीट होणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. याच्यासाठी प्लॅनिंग लागत असते आधीपासून. जसं आपल्या याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहे का ज्यांना खरोखर लागण्याची जिद्द आहे, मेहनत आहे, मेहनत करणारे काही विद्यार्थी आहे, मुलं सुद्धा आहे, मुली सुद्धा आहे. आधीपासून जीके जीएसची बॅच करत आली आहे. गणित त्यांचं परफेक्ट झालंच असेल आतापर्यंत, नसेल झालं तरी अजून त्यांच्याजवळ किती महिने बाकी, अजून त्याच्याजवळ 3 महिने आहेत. सर्व मी लक्षात ठेवा, आपल्या जे बॅचेस राहते नवीन विद्यार्थ्यांसाठी खास करून राहते. जुन्या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण ते ऑलरेडी बॅचेस झालेले आहे, त्यांचं गणित पूर्ण परफेक्ट राहतेच. बरोबर आहे. चला मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, जीके जीएस मध्ये 25 पैकी 25 घेणारा कोणताच विद्यार्थी आजपर्यंत भेटलेला नाही, पण भेटू शकते. कसं काय ते आपण नंतर बोलणार आहोत. मग आता उरले कोणता विषय, मराठी हा विषय उरला. मराठी व्याकरण हा विषय ज्यांना गणित जमत नाही, ज्यांना जीके जीएस येत नाही, ज्यांना बुद्धिमत्ता येत नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना मराठी हा विषय आवडता राहते. नसेल आवडत तर आवडून घ्या, कारण की मराठीमध्ये जोपर्यंत तुम्हाला 20 पेक्षा जास्त मार्क भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही पोलीस भरतीमध्ये लागण्याचे स्वप्न सोडूनच द्या.
मग मराठीमध्ये मार्क मिळवायचे असेल तर काय करावं लागणार आहे? दोन पर्याय आहे. एक तर स्वतः तुमच्याकडून होत असेल करून घेणं, तर कमीत कमी पुस्तक 10 वेळेस वाचा, मराठीचं पूर्ण समजून घ्या. नसेल समजत तर कोणत्याही तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये जाऊन क्लास जॉईन करा. आणि क्लास तुमच्याकडे नसेलच कोणत्याही ठिकाणी ऑनलाईन तुम्ही क्लास करा. पण टाइम वेस्ट न करता लगेच्या लगेच तयारीला लागा. अजून वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुमचं साध्य होते का या वर्षी तुमच्या अंगावर वर्दी चढू शकते. आपलं टायटल याच्यामध्ये टायटल काय सांगितलं तुम्हाला? याच्यामध्ये वर्दी चढणार या वर्षी लक्षात ठेवा. वर्दी जर चढवायची असेल तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये? पोलीस भरतीचा स्टडी प्लॅन हेच सांगत आहोत. मग पहिलं टार्गेट कोणतं आहे? पहिलं टार्गेट प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे 1 नंबरला. कशाला? मराठी व्याकरणला. मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह. मग याच्यामध्ये काय काय राहणार आहे? मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रहावर काय राहणार आहे? तुमच्यावाले 25 मार्क राहणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना जर समजा टॉप करायचं असेल, कन्फर्म लागायचं असेल, काही करा, दिवस रात्राचं एक करा. आणि जोपर्यंत समजा आता तुमचे मार्क किती जात नाही, 23 प्लस जात नाही, तोपर्यंत थांबू नका. चला, एक टार्गेट भेटला आपल्याला. काय करावं लागणार आहे? 90 पर्यंत पोहोचायचं असेल तर 25 पैकी मिनिमम, काय म्हटलं वाक्य मी? मिनिमम 25 मार्क तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. मग आता काय करायचं? सर आमचे मार्क समजा 17 पर्यंत चालले, 18 पर्यंत चालले, आमच्यावाले कधी कधी मराठीमध्ये 19 भेटते, कधी कधी 20 भेटते. आता मी काय करावं? तुम्ही एकच काम करा, गणिताला साईडला ठेवा, GK/GS ला साईडला ठेवा. हे दोन विषय तुमच्या समोर दिसत असेल, मराठी आणि बुद्धिमत्ता, याच्या आपण बद्दल बोलणार आहोत. चला, पहिल्यांदा IT वर येतो, नंतर पुन्हा मराठीवर येतो. चला, काय करायचं आहे? तसंच मग मराठी सारखाच विषय बरेचसे असे युनिट आहे, याच्यामध्ये जवळपास 10 युनिट असे याच्यामधले एकदम चिल्लर. कशामधले? बुद्धिमत्ता मधले. सरळ सरळ वर्णमाला, अक्षरमाला, याच्यामधला फरक सांगा, हे करा ते करा. नंतर एखाद्याला समजा टेबलाला फॅन म्हटले, फॅनला समजा वाघ म्हटले, अशा टाईपचे जे प्रश्न राहते ते कशामध्ये भेटणार आहे? बुद्धिमत्ता. एकदम चिल्लर प्रश्न. किती राहते याच्यामध्ये? कमीत कमी 10. थोडंफार शिकून घ्या, पुस्तकातून वाचा, क्लास करा, काही करा, पण दुसरं तुमचं टार्गेट ठेवायला पाहिजे. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तुमचे मार्क किती पडायला पाहिजे? 23. चला, दोन गोष्टी तुमच्या समोर बोललेला. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क मराठी आणि बुद्धिमत्तामध्ये किंवा IT मध्ये अजूनही 23 मार्क भेटत नाही, त्यांनी बाकीचं सगळं सोडून द्या. बाकीचं सगळं सोडून द्या म्हणजे गणितही सोडून द्या, GK/GS सोडून द्या. दोनच टार्गेट तुमच्या समोर पहिल्यांदा ठेवा. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि मराठीमध्ये तुमचे पहिल्यांदा तुमचे मार्क 20 प्लस व्हायला पाहिजे. या दोन विषयामध्ये किती मार्क सांगितले मी पहिले तुम्हाला? वाक्य काय सांगितलं याच्यामध्ये? चला, इथं लिहितो. नसेल समजलं तर अजून लिहितो. याच्यामध्ये तुमचे मार्क याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त पडायला पाहिजे. नसेल पडत तर हेच टार्गेट ठेवा. दिवस रात्र एक करा. काय वाक्य बोलता? दिवस रात्र एक करा. बुद्धिमत्ता आणि मराठीमध्ये किती मार्क पहिल्यांदा मिळवा? 20 मार्क. टार्गेट ठेवायचं असेल तर 15 दिवसाचं किंवा 10 दिवसात टार्गेट द्या. फक्त किती दिवस सांगता? 10 दिवस. मग 10 दिवसामध्ये काय करायचं तुम्हाला? IT मराठी, मराठी IT मराठी, एकच चालू द्यायचं. दिवसभर रट्टा मारा. काय करायचं करत बसा तुम्ही. मार्क किती मिळवायचे? IT मध्ये कमीत कमी 20 मार्क, मराठीमध्ये कमीत कमी किती मार्क? 20 मार्क. हे कोणासाठी बोलता? ज्यांच्यावाले मराठीमध्ये 17-18 मिळत आहे, IT मध्ये 16-17 मार्क मिळत आहे, त्यांचं पहिल्यांदा टार्गेट असायला पाहिजे 20 प्लस. 20 मिळवा, 21 व्हा. बरोबर आहे. नंतर टार्गेट ठेवायचं आपल्याला पोहोचायचं कुठपर्यंत आहे? 22-23. अजून 5-6 दिवस एक्स्ट्रा द्यावं त्याच्यामध्ये. किती दिवस अजून त्यामध्ये? 5-6 दिवस अजून एक्स्ट्रा द्या. कशासाठी? या दोन विषयासाठी. काही बिघडत नाही. 23 आणि 23 जवळपास 46 व्हायला लागले या दोनच विषयामध्ये. मी हे जे वाक्य बोललो कोणासाठी बोललो? जर समजा आपल्या महाराष्ट्रामधल्या 95% विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटत असेल, तुम्हाला जर मार्क वाढवायचे असेल तर दोनच पर्याय आहे. दोन पर्याय म्हणजे मराठी आणि बुद्धिमत्ता. कसे वाढवता? स्वतः अभ्यास करून वाढवता की एखाद्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास वाढवता, ऑनलाईन क्लास करता, युट्यूबचा फायदा घेता? कसं वाटते तुम्हाला? जे वाटते त्या पद्धतीने करा. पण काहीही करून तुम्हाला जर लागायचं असेल तर मराठीमध्ये तुमच्यावाले पहिल्यांदा 23 मार्क पकायला पाहिजे. बुद्धिमत्तामध्ये सुद्धा किती मार्क भेटायला पाहिजे? 23 मार्क. तोपर्यंत तुम्ही GK ला हात नका लावू, गणिताला हात नका लावू, काही बिघडत नाही. 10 दिवस 15 दिवस सोडून द्या. येऊन जाऊन तुम्हाला दिवसामधले किती वेळ भेटू द्या. या दोनच गोष्टी टार्गेट ठेवा. मराठीमध्ये व्याकरण असेल, शब्दसंग्रह असेल, दोन्ही गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करा. झालेले प्रश्न वारंवार वाचत राहा. रिपीट होण्याचे चान्सेस जास्त राहते.
मग शब्दसंग्रह असो किंवा व्याकरण असो, कोणती गोष्ट असो, बुद्धिमत्तामध्ये सुद्धा कसं राहते, त्या टॉपिकच्या रिलेटेड राहू शकते किंवा तोच प्रश्न पुन्हा अजून रिपीट होण्याचे चान्सेस कसे राहणार आहे, जास्त राहणार आहे. दोन गोष्टी समजल्या आहे. चला आता पुढे काय करणार आपण, पुढचा पहिला सब्जेक्ट कोणत्याला कशाला प्राधान्य दिला आपण, मराठी. दुसरा सब्जेक्ट म्हणजे कोणता, बुद्धिमत्ता. तिसरा सब्जेक्ट आता गणित घेऊ का जीके जीएस घेऊ. मग आता लक्षात ठेवा, तिसरा सब्जेक्ट तुमच्यासाठी आणत पहिल्यांदा आणत मी त्यामध्ये जीके जीएस ला. कारण असं आपण करू, तुम्हाला गणिताची खूपच भीती वाटते. तुम्हाला काय सांगत, गणिताची खूपच भीती वाटते. मग आता तुम्हाला 3 सब्जेक्ट सांगतात, मग याचं काय करायचं सर. शेवटचं तुम्ही असं काय बोलू शकता याच्यामध्ये, त्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आम्ही गणितामध्ये 20 मार्क घेऊ शकतो म्हणून बोलणार आहोत. त्याच्याबद्दल बोलणार आहोत. थोडंसं स्पेशल ठेवा, थोडंसं याच्यामध्ये व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे. तुमच्या फायद्याच्या गोष्टी बघत आहोत याच्यामध्ये, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी आणत आहोत याच्यामध्ये. जे नवीन विद्यार्थी आहे किंवा अजून ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा, व्हिडिओला सपोर्ट करायला थोडंफार तरी शिका. चला पुढे काय बोलायचं आपल्याला, जीके जीएस बद्दल. जीके जीएस मध्ये लक्षात ठेवा, 25 पैकी 25 मार्क कोणी घेऊ शकत नाही. 25 पैकी 3 ते 4 मार्क किंवा 5 मार्क हे करंट अफेअर्सवर राहतात. सगळ्यांना पेपर पॅटर्न माहित असेल, त्यामुळे सगळ्यांना माहित असेल त्या 25 मार्कापैकी करंट अफेअर्सवर समजा 3 ते 4 मार्क म्हणा किंवा 5 मार्क हे करंटचे राहते. उरलेले विषय राहतात. भूगोल राहणार, भूगोलावर सर्वात जास्त मार्क राहते. नंतर पुढचा विषय राहते इतिहास, नंतर पॉलिटी. आता भूगोलमध्ये काय राहणार आहे, नद्या, बरोबर आहे. नंतर तलाव असेल. नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलबद्दल बरीचशी माहिती राहते, प्राथमिक माहिती राहते, प्राकृतिक राहते, याच्याबद्दल माहिती राहणार. नंतर सर्वात उंच, लहान, मोठे, आकाराने मोठे, सर्वात लहान असेल अशा टाईपचे साधे साधे प्रश्न राहणार आहे. नंतर समजा भारताचा भूगोल असेल, भारताच्या भूगोलमध्ये राज्य, राजधानी वगैरे असेल किंवा एखादा प्रसिद्ध समजा अभयारण्य असेल ते कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या नदीकाठी आहे, अशा टाईपचे साधे साधे प्रश्न. जगावर सुद्धा राहते, देशाच्या राजधान्या वगैरे. हे तुम्हाला टॉपिक मी काढून दिले आहे. टॉपिक कुठं काढून दिलेला आहे लक्षात ठेवा. तो जो आपला जुनावाला व्हिडिओ आहे तोच टॉपिक तुम्हाला पुन्हा रिपीट होऊ शकते. तुम्हाला वरती जर तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नंतर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नंतर बघू शकता. त्याच्यामध्ये मी जीएस ची A to Z जेवढे विषय असेल त्यातले महत्त्वाचे असे पॉईंट काढलेले आहे का त्याच्यावर तुम्ही रट्टा जरी मारत असेल, तुम्ही रट्टा जरी मारला असेल तर या 25 पैकी नाही म्हणता तुमच्यावाले 20 मार्क तर कन्फर्मच आहे. करंटचे फक्त 2-3 मार्क पकडायच्या मध्ये आणि बाकीचे उरले तुमच्यावाले जीके जीएस चे, त्या याच्यावर बरोबर रट्टा जर तुम्ही मारत राहिले तर 25 पैकी तुमच्यावाले मिनिमम मार्क किती पकायला पाहिजे, 20 मार्क. चला मग आता काय करायचं आहे लक्षात ठेवा. पहिलं टार्गेट होतं आपलं मराठी, दुसरं टार्गेट होतं बुद्धिमत्ता. हे 2 टार्गेट झाल्याच्या नंतरच हात कशाला लावायचा होता, जीके जीएस ला. पण आता लक्षात ठेवा मी काय वाक्य बोलत आहोत. मराठी आणि बुद्धिमत्ता हे चालू असताना फक्त तुम्ही रोजचा तुमचा अर्धा ते 1 तास, काय वाक्य सांगत आहोत याच्यामध्ये, पूर्ण दिवस तुम्हाला याच्यावर द्यायचाच आहे. जीके जीएस ला हात नाही लावत तरी चालते. फक्त अर्धा तास ते 1 तास फक्त तुम्ही याचा अभ्यास करताना, या 2 विषयाचा अभ्यास करताना सोबत गणित या विषयाचं तुम्ही पहिल्यांदा बेसिक कंप्लीट करायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. चला 15 दिवस गेले, 20 दिवस गेले, 1 महिना गेला. सरळ आपण काय बोललो तुम्हाला, आयटी आणि मराठी मधले तुमचेवाले मार्क 23 वाढवण्यासाठी किती महिना गेला तुमचाला, 1 महिना. त्या 1 महिन्याच्या अभ्यास करता करता तुमचं गणिताचं पूर्णच्या पूर्ण किती राहू द्या, तुम्हाला 0 जरी येत असेल ना तरी सुद्धा 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं बेसिक गोष्टी क्लिअर करू शकता. मेहनतीचा भाग आहे फक्त. समजले इथपर्यंत. काय वाक्य सांगितलं, मराठी आयटी करता करता गणितातले वरचेवाले नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ व्याज पाण्याची टाकी काम वेग सरासरी वयवारी जे कोणते युनिट असेल त्या एकाही युनिटला हात लावायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय बोलतो याच्यामध्ये, मराठी आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना 1 महिना लागत असेल तरी चालते. त्याच्या सोबत फक्त गणिताचं 1 महिना तुम्ही पहिल्यांदा तुम्ही काय करा, बेसिक गोष्टी क्लिअर करा. मग बेसिक गोष्टीमध्ये काय राहते, फास्ट कॅल्क्युलेशन. फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तोडणी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार फास्ट मध्ये करता यायला पाहिजे. एक्स ची किंमत काढता यायला पाहिजे. शाब्दिक उदाहरणाची मांडणी कोण्या पद्धतीने करत असते ते सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आता हे समजून घ्यायचं असेल तुम्ही कुठं समजून घेऊ शकता, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये गावामध्ये जिथं क्लास असेल तिथं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यवतमाळ जिल्ह्यातले विद्यार्थी असेल तर आपल्याकडे येऊ शकता. बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी असेल तरी सुद्धा आपल्याकडे तुम्ही येऊ शकता. रायगड, नागपूर, त्यानंतर जळगाव, त्यानंतर पुन्हा अजून धुळेकडले विद्यार्थी, इकडले बरेचसे विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये येतात.
कशासाठी? फक्त गणित बुद्धिमत्ता शिकण्यासाठी. त्यामुळे तुमची आवश्यकता तुम्हाला जर वाटत असेल चला आपल्याला पहिला बेसिक पासून शिकवायचं आहे, तुम्हाला समजलं असेल बेसिक हे तुम्हाला कुठंच भेटत नाही, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भेटत नाही, यवतमाळच्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये भेटत नाही. 2 महिने लावतो, लक्षात ठेवा. 2 महिने जे एकदम झिरो मधला विद्यार्थी असेल ना, झिरो, ज्यांना अर्धही करता येत नाही, म्हणजे समजा त्या एखाद्याला विद्यार्थ्याला तुम्ही समजा याच्यामध्ये 17 + 8 किती होईल म्हणून तेवढं सांगण्यासाठी तो बोटावर मोजत असेल, असे विद्यार्थी जे राहते अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मुखपाठ गणित याच्यामध्ये 25 पैकी मिनिमम आपल्याकडले विद्यार्थी समजा व्यवस्थित जर करणारे राहिले, माझ्या मनाने चालणारे राहिले, तर 25 पैकी त्यांच्यावाले 24 मार्क कुठंच गेले नाही गणितामधले. समजलं का याच्यामध्ये? चला मग तुम्ही सुद्धा घडू शकता, याच्यामध्ये काही बिघडत नाही आहे. मी ज्या पद्धती सांगितलं आहे तुमच्याकडून करून घेणारा कोणता मास्तर असेल तर खूपच चांगलं, नसेल तर ऑनलाईनचा वापर करा. काय वाटेल तुम्हाला, जे वाटेल ते करा. पहिल्यांदा काय करा, बेसिक गोष्टी करा. मी तुम्हाला बेसिकसाठी तुमच्याजवळ वेळ नाहीये तरी सुद्धा मी तुम्हाला किती महिना दिला? 1 महिना हा वेळ दिला. कशासाठी? मराठी IT हे करत असताना फक्त गणितात तुम्ही काय करा, बेसिक गोष्टी करा. बाकी कशाला हात लावू नका. बेसिक गोष्टी म्हणजे एवढं फास्ट करायच्यामध्ये पाडेपाठ करा, वर्ग घन जे काय वाटतं तुम्हाला ते करत बसा तुम्ही याच्यामध्ये, पण बेसिक गोष्टी क्लिअर करा. 4 व्हिडिओ टाकले बेसिक गोष्टीचे, अजून 2 ते 4 व्हिडिओ अजून तुमच्या समोर येणार आहे, त्याचा वापर करा. अजून वेळ गेला नाही. चला काय होतं आता एक वेळेस पुन्हा बघू आपण. बेसिक गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला नफा तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, पाण्याची टाकी, काळकाम, वेग जे काय शिकायचं असेल ते नंतर शिका. हे जर येत नसेल तर शिकू नका, हात लावू नका आणि शिक्षण सुद्धा सोडून द्या. पोलीस भरतीच्या नाद करू नका. गणित जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट कधीच येणार नाही. वाईट वाटलं तरी चालते. बघ रे बाबा, मी काय म्हणतो याच्यामध्ये, गणितामध्ये सर्व खेळ गणिताचा आहे. गणित जर चांगल्या पद्धतीने बेसिक जर गोष्टी येत असेल त्याचा फायदा तुला कुठे मिळणार आहे? बुद्धिमत्तामध्ये. बेसिक बद्दल बोलतो आम्ही. गणिताचं बेसिक येत असेल तर बुद्धिमत्तामध्ये फायदा होणार आहे. गणिताचं बेसिक येत असेल तर पूर्ण गणितामध्ये तुला फायदा होणार आहे. समजलं याच्यामध्ये? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्तामध्ये 50 मार्क आहे. आपल्या क्लासचा कोणताही जुना विद्यार्थी असो, नवीन विद्यार्थी असू द्या, त्यानं जर पूर्ण बॅच केली असेल इमानदारीनं तर 50 पैकी 48 मार्क घेण्याची कॅपॅसिटी त्याची आहे. पेपर जर मीडियम किंवा इझी असेल, मीडियम वाक्य बोललो पहिल्यांदा, नंतर इझीवर गेलो मी. मीडियम जरी असेल तरी सुद्धा आपल्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी अशी आहे का तो 50 पैकी 50 मार्क घेऊ शकते. हवेमध्ये गोष्टी फेकत नाही, रिअल गोष्टी आहे. समजून घ्या पहिल्यांदा, गणितामध्ये बुद्धिमत्तामध्ये तुमचे 25 आणि 25 50 पैकी 48 50 मार्क मिळू शकतात. इतका इम्पॉर्टंट विषय आहे तो. पण चला असं काही हरकत नाही, आपण याच्यामध्ये गृहीत पकडू आपल्याकडले विद्यार्थी ज्यांना गणिताची भीती वाटते असं टार्गेट आपण समोर ठेवलं होतं. पण पहिला तुमच्या टार्गेट दिलं होतं, बेसिक कंप्लीट केलं, असं आशा तुमच्याकडून मी करतो. चला 1 महिना गेला, गणिताचं बेसिक झालं. IT मराठी मधले तुमच्यावाले 25 पैकी 23 मार्क झाले. दुसरा महिना लागला, बरोबर आहे. म्हणजे आपला लक्षात ठेवला, मे महिना संपल्यानंतर कोणता महिना लागला? जून महिना. जून महिन्यामध्ये तुमचा फिजिकल आता येणार आहे रे वा. मग आता येणार आहे तर मग काय करायचं तेव्हा? तुम्हाला GK चा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला मी आता वरत सुद्धा व्हिडिओ दाखवला, याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. GK चे फक्त मेन पॉईंट कोणते करायचे त्याच्यामध्ये त्याचा वापर करा. ते वाचता वाचता याच्यावर तो नॉर्मल रिव्हिजन चालू ठेवायची, प्रश्न वाचत राहायचे, तेव्हा नंतर चालू करा. तुमच्याजवळ 2 महिने भेटले आता तुमच्याकडं, जून महिना, जुलै महिना. कोणता कोणता महिना? जून आणि जुलै. या जून जुलै मध्ये काय करायचं? GK आणि गणिताचा अभ्यास चालू ठेवायचा आणि फक्त याला अर्धा तास द्या, याला अर्धा तास द्या. नाही तर तुमच्याकडे 23 मार्क पकडलेले आहे, फक्त 23 पेक्षा कमी होता कामा नाही. पुढे मार्क नाही वाढले तरी चालते. आता लक्षात ठेवा, इझी पेपर असेल तर 23 पैकी 25 भेटते मराठीमध्ये. इझी लॉजिक वाले गणित असेल याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये तर 25 पैकी 25 याच्यामध्ये सुद्धा भेटते. एकदम इझी आहे ना. फक्त टार्गेट लक्षात ठेवा, ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतीचा वापर करा. अजून गोष्टी जर समजल्या नसेल तर तुम्हाला वरत दिसत असेल तो नंबर माझावाला, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉल जर उचलला नाही तर पहिल्यांदा प्राधान्य द्या, व्हॉट्सअपवर एखादा मेसेज टाकायचा, तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका, अशी आमच्यावाली प्रॉब्लेम आहे सर, कॉल करू का? माझा रिप्लाय आल्याच्या नंतर तुम्ही वाटल्यास कॉल करू शकता. पण पहिल्यांदा प्राधान्य द्या मेसेजला. मेसेजचा रिप्लाय नाही दिला तर नंतर वाटलं तुम्ही कॉल करत राहा. ठीक आहे. चला काय करायचं सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये, GK GS आणि गणिताचा अभ्यास करण्यासाठी किती महिने तुमच्याजवळ उरलेला आहे? जून महिना आणि जुलै महिना उरलेला आहे. सोबत सोबत काय करायचं आहे? याला अर्धा तास वेळ द्या, याला अर्धा तास वेळ द्या. हे आता तुमच्यावाले जिम्मेदार राहा. ठीक आहे. याच्यावाले तुम्हाला जास्त काही मार्क घ्यायचे नाही. 25 पैकी फक्त 20-21 मार्क घ्या. आउट ऑफ घेण्याची काही गरज नाही आहे. गणित याच्या विषयामध्ये असं आपण समजू तुम्हाला भीती वाटत होती गणिताची, तुम्हाला नाही पॉसिबल आहे 24 मार्क घेण्याचे,
काही हरकत नाही. एक काम करू आपण, याच्यामध्ये मार्क आपण कमी करून टाकू. फक्त किती मार्क घेऊ? 22 मार्क. एखादं तुम्हाला युनिट जमत नसेल किंवा दुसरं जमत नसेल, तिसरं जमत नसेल, 3 युनिटचे मार्क आपण डायरेक्ट कॅन्सलच करून टाकू. कशामधले? गणितामधले. पण तुम्हाला आवश्यकता आहे मिनिमम 25 पैकी 22 मार्काची. या 22 प्रश्नापैकी 8 प्रश्न तुमच्याले. अजून ऐकून घ्या काय बोलतो मी. जे तुम्ही 1 महिना लावलाय कशासाठी? गणिताचं बेसिक शिकण्यासाठी. या बेसिक प्रश्नावरच तुमच्याले मिनिमम 8 प्रश्न येते. कशावरचे? गणितावरचे. किती पैकी? 22 पैकी 8 तर तुमचे बेसिक वर लागले. कारण आधी तुम्ही 1 महिना घातला त्याच्यामुळे 8 मार्क भेटले. बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे वाले युनिटचं कॅल्क्युलेशन करता येते. फक्त सूत्र पाठ करा, जे असेल ते. तुम्ही ज्याच्याकडे क्लास करता त्याच्या पद्धत राहते वाली. आपण सूत्रांनुसार शिकवत नाही. आपलं राहते सरळ सरळ प्रश्नावरून उत्तर काढणं. प्रश्न वाचा, उत्तर काढा, प्रश्न वाचा, उत्तर काढा. चला ठीक आहे. चला काय सांगितलं? गणितामध्ये 22, IT मध्ये 23, मराठीमध्ये 23, GK GS मध्ये 20. आता पुढे काय होऊ शकते? ज्या विद्यार्थ्यांचं गणित कमजोर राहते त्याचं GK GS चांगलं राहू शकते, असंही होऊ शकते. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? GK GS मध्ये तुमच्यावाले मार्क अजून वाढू शकता. 20 च्या ऐवजी 21 बना, 22 बना. मराठी जर इझी उतरलं याच्यामध्ये 25 पैकी तुम्ही 25 सुद्धा घेऊ शकता. एवढं इझी राहू शकते. IT मध्ये लॉजिक सगळ्या गणिताचे लागले तरी सुद्धा तुम्ही 23 च्या ऐवजी 24 सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुमचे मार्क किती होत आहे? एक वेळेस पुन्हा बघून घ्यायच्यामध्ये ऍडिशन करून दाखवत आहोत. चला काय सांगितलं याच्यामध्ये? 2 2 2 2 इथे झाले 8, 3 आणि 3 6, 2 पुन्हा किती झाले? 8. उरपाटी बेरीज करत असते, सरळ करून दाखवली आहे. नाहीतर मसाल मास्तरला अजून बेरीज येत नाही, उरपाटी करायला लागला आणि आपल्याला शिकवायला लागलं काय करावं लागलं. चला काय होणार याच्यामध्ये? याच्यावाली 100 पैकी तुमच्याकडे टोटल किती झाली? याच्यामध्ये 88. मिनिमम टार्गेट राहते 88 पर्यंत. समजलं? याच्यामध्ये तुमच्याजवळ 2 टार्गेट दिले होते, मराठी IT. हे टार्गेट कम्प्लीट झाल्याच्या नंतर बाकीचं टार्गेट ठेवायचं. असं टार्गेट कम्प्लीट करता करता तुम्ही 88 वर पोहोचू शकता. 88 चे तुमच्यावाले मार्क पेपरच्या वेळेस कधी 90 होईल हे तुम्हाला माहित पडणार नाही. पण लक्षात ठेवा, अजून एक वाक्य सांगत आहोत. फिजिकल तुम्हाला कमीत कमी, मुलांना तरी, मुलीचं सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही, मुलांना कमीत कमी 45 पाहिजे. ज्यांना ओपन मधून लागायचं आहे, ज्यांना कास्ट मधून लागायचं आहे त्यांना कमीत कमी 42 मार्क तरी पाहिजे फिजिकल मध्ये. कॉम्पिटिशन बहुत आहे. काय वाक्य बोललो अजून तुम्हाला सांगत आहोत? कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हलगर्जीपणाने वागू नका. तुमच्या सर्वांजवळ फक्त 3 महिने उरले आहे. 3 महिने म्हणजे समजा तुमच्याजवळ उरलेले आहे 90 दिवस. 90 दिवसापैकी तुम्ही 10 दिवस बिमार राहता, बाकीचे उरले तुमच्याजवळ 80 दिवस. आता 80 दिवसामधले तुम्हाला वेस्ट टाइम वेस्ट किती दिवस करायचा आहे? दिवसा म्हणजे दिवस म्हणजे बोटावर मोजण्यासारखे आले. एक जरी दिवस तुमचा स्वतःच्या हाताने बर्बाद करत असेल तर तुमच्यासारखा मूर्ख कोणीच नाही आहे. भले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रागवत असेल पण तुमच्या फायद्यासाठी सांगत आहोत. चला आता तुम्हाला जसं मी तुम्हाला याच्यामध्ये बोललेलो आहोत काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तर अजून एक वेळेस काही मुलांचं राहते, सर पुस्तक कोणते वाचावं? अरे भावा, फक्त 3 महिने उरलेले आहे, आता पुस्तक कोणते वाचावं हे विचारण्याची गोष्ट नाही आहे. पण चालू द्या, काही हरकत नाही. असं आपण समजू आपले नवीन विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी माहिती नसते त्यांना, त्याच्यामुळे त्यांना सांगणं इम्पॉर्टंट राहते. चला माझ्या पद्धतीने कसं राहते त्यामध्ये? आता काही जण म्हणते आता विठ्ठल बडे वगैरे पुस्तक मी वापरतो सुद्धा, ते काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. त्यांचं सुद्धा पुस्तक चांगलं आहे. पण पुस्तक मध्ये काय दिलेलं आहे? प्रश्न दिलेले आहे. GK GS मध्ये अजून एक वाक्य लक्षात ठेवा, GK GS मजा घ्यायची गोष्ट नाही आहे. ज्यांना 25 पैकी 25 मार्क घ्यायचे राहते त्यांना पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण A to Z गोष्टी समजल्या पाहिजे. जगणं कसं राहते हे सुद्धा GK GS त्याच्यामध्ये सांगते. मार्क कसे मिळवायचे हे सुद्धा सांगते. चांगला माणूस कसं बनवायचं हे सुद्धा कोण सांगते? GK GS सांगते. त्याच्यामुळे याच्यावर थोडं फोकस द्या, आयुष्य चांगलं राहील. चला काही हरकत नाही. चला बोर्डवर लक्ष द्या काय सांगतो याच्यामध्ये. गणित या विषयासाठी तुम्ही एक कोकिळा प्रकाशन वापरा. कोकिळा प्रकाशन. आता काही लोक म्हणत असेल नाही सर आमच्यावाल्या अकॅडमीचे पुस्तक लोक आहे, मस्त काढलेलं आहे, चांगलं आहे, काही हरकत नाही, त्याचे वापरले तरी चालते. माझा प्राधान्य आहे कोणतं? कोकिळा. कोकिळा प्रकाशन. पण पुस्तक कोणतं? जुनं पुस्तक. ऐकून घ्या सोबत मी काय म्हणतो. नवीन पुस्तकाचा अभ्यास घेऊन करता करता जर तुम्ही समजा डोक्यावर डोकं दुखू शकते, कोणत्या पुस्तकाने? गणिताचं कोकिळा प्रकाशनचं नवीन पुस्तक आहे, त्यानं डोकं दुखू शकते. मी अजून सांगत आहे 2018-19 ची कोणती ऍडिशन असेल, पोलीस भरतीवाल्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकाच्या मागे लागू नका. सेकंड हँड मध्ये पुस्तकं तुम्हाला ज्या ठिकाणी भेटत असेल त्या ठिकाणी कोकिळा प्रकाशनचं सेकंड हँड जुनंवालं पुस्तक घ्या. 2019, 20, 21, 20 पर्यंत तरी चालते.
ठीक आहे, नवीन पुस्तकाच्या मागे लागू नका. 18 पर्यंत घेतलं तरी चालते, चांगलाच पुस्तक आहे त्याच्यामध्ये, चांगला आहे. तुम्हाला पोलीस भरती त्याच्या बाहेरचा काही विचारणार नाही, ऍडिशनची काही तुम्हाला गरज नाही पडणार. चला, दुसरं पुस्तक राहणार आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तासाठी लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता कोणत्याच पुस्तकामध्ये काही बदलणार नाही. आता बरेचसे गणितासाठी विद्यार्थी जुन्या काळापासून सतीश वशे सरांचं वापरत होतं, असं काहीतरी चालू होतं. त्याच्यामध्ये भरपूर सारे सूत्र आहे, त्याच्यामुळे ते मी त्या पुस्तकाला प्राधान्य देत नाही, म्हणून पहिल्यांदा प्राधान्य दिलंय कोकिळा प्रकाशन. अशा बाकीचे सुद्धा पुस्तकं भरपूर आहे, पण त्याची लेवल थोडीशी हाय आहे. मग एमपीएससी तयारी करत असेल तर वेगळे पुस्तक आहे याच्यामध्ये. चला, मग आता बुद्धिमत्तासाठी लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये पंढरीनाथ राणेचं सुद्धा पुस्तक राहू शकते याच्यामध्ये, किंवा मला ते प्राधान्य वाटते कोकिळा द्या पुन्हा, कोकिळा प्रकाशनच पुन्हा काय करा, बुद्धिमत्ता. नवीन पुस्तक घेतलं चालतंय झालं. कशाचं? बुद्धिमत्ता. पण गणितासाठी कोणतं पुस्तक घ्या? जुनं पुस्तक घ्या. समजलं? चला, नंतर पुढचा विषय कोणता राहते? मराठी. मराठी विषयासाठी सगळ्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे पुस्तक. चला, सरांचं जास्त पुस्तक वापरा, काही बिघडत नाही. ज्यांना वाटते शब्दसंग्रह आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, शब्दसंग्रहासाठी वेगळं पुस्तक घ्या. चला, शेवटचं पुस्तक उरलं याच्यामध्ये जीके जीएस साठी. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये जीके आणि जीएस साठी पुस्तकं मैत्री आपल्या क्लासेसमध्ये किंवा विद्यार्थी आपले कोणती पुस्तक वापरतात? नोबेल पुस्तक वापरतात. म्हणजे माहिती सुद्धा आहे, प्रश्न सुद्धा संच याच्यामध्ये. आता कसं राहते याच्यामध्ये प्रश्न संचासाठी याच्यामध्ये फोकस करतो. आणि बरेच विद्यार्थी म्हणते सर काय म्हणते पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेले प्रश्न रिपीट होत राहते, मग दुसरी पुस्तक कशाला सांगतात? आता मी तशा विद्यार्थ्याला एक वाक्य सांगू शकतो. एमपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न, तलाठी लिपिक मध्ये विचारलेले प्रश्न हे सर्वच्या सर्व पोलीस भरतीमध्ये रिपीट होतात. नसेल अनुभव तो विचारून बघा. तुम्हाला जर एमपीएससी वाला कोणी अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्याला ते माहित राहते हा प्रश्न कोणत्या कोणत्या एक्झाम मध्ये एमपीएससी मध्ये विचारून गेला म्हणून. मागच्या वर्षीमध्ये सुद्धा असं झालेलं आहे. याच्यामध्ये 2018, 19, 20, 21 मध्ये जे एमपीएससी मध्ये विचारलेले प्रश्न होते तेच प्रश्न 2021च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहे, तेच प्रश्न 2023च्या म्हणजे पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते नोबेलमध्ये माहिती दिलेली आहे, ती माहिती वाचा. प्रत्येक एक्झाम मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहे त्याला त्याच्यावर पूर्ण उत्तर पाठ करा, हे सर्व दिलेले आहे नोबेलमध्ये. पोलीस भरतीचे फक्त जर प्रश्नसंच पाठ करतो म्हटलं तर पोलीस भरतीमध्येच विचारलेले प्रश्न त्यामध्ये दिले राहते. मग माझं दोन्ही टार्गेट आहे याच्यामध्ये. नोबेलचं पुस्तक तुम्ही वापरा. पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारले आहेत जीके जीएसचे ते सर्वच्या सर्व तुमच्याकडे मुखपाठ असायला पाहिजे, त्याच्याशिवाय जीके जीएस मध्ये मार्क वाढत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणता पुस्तक घ्यायचा याच्यामध्ये समजा पेपर सेटचं वगैरे ज्याच्यामध्ये सोल्युशन दिलं असेल त्याला पहिल्यांदा प्राधान्य द्या. व्हिडिओ आपला जास्त मोठा न व्हावा याच्यासाठी आपल्याला फास्ट बोलावं लागत आहे याच्यामध्ये, नाहीतर मग लँग्वेज खूप जास्त फास्ट होत आहे म्हणून. चला, इथपर्यंत माहिती तुम्हाला समजली असेल मी अशी आशा करत आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काही डाऊट असेल याच्यामध्ये तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. अजून तुमचे काही डाऊट असेल ते विचारू शकता याच्यामध्ये. मला तरी असं वाटतं, लक्षात ठेवा, अजून मी वाक्य सांगत त्याच्यामध्ये तुमच्या जवळ काही जास्त दिवस उरलं नाही आहे. दिवसाचं तुमचं जे शेड्यूल असेल ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे 90 दिवसापर्यंत पूर्ण आखायचं आहे. टाइम टेबल बनवा, अभ्यासावर टाइम टेबल बनवा. जास्त टाइमपास करू नका, अजून वेळ गेलेली नाही आहे. 90 दिवसामध्ये तुम्ही इकडची दुनिया तिकडं अशी पलटू शकता, असे सुद्धा विद्यार्थी राहते. आताच वेळ आहे सध्या, रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, पण अभ्यासाला महत्व द्या आणि व्यवस्थित झोप सुद्धा घ्या, कारण जेणेकरून तुमचं फिजिकल सुद्धा वाढलं पाहिजे. नाहीतर सर तुम्ही सांगितलं झोप सुद्धा घ्या, फिजिकल वाढलं पाहिजे. पहिल्यांदा झोपा घेतो, बरोबर फक्त फिजिकल वाढवतो, नंतर फिजिकल निघल्याच्या नंतर पेपरचा विचार करत बसतो. असेही विद्यार्थी राहते. कायलेच करतो बापूला, पहिल्यांदा पंचायतचा पहिल्यांदा फिजिकल मारतो आणि पेपर मारतो ना 50चा. कशाला पाय दुखावा लागला? काय वाक्य बोलतो आम्ही याच्यामध्ये अजून ऐकून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते नाही सर आमचं फिजिकल 45 आहे, 45 मारू शकतो, पहिल्यांदा आम्ही फिजिकल काढतो नंतर पेपरचा विचार करतो. बापू एक काम कर, सगळं सोडून दे, घरी चालला जा, पंचायतचं फिजिकल मारून काय पाय काय दुखू नको. रोजचं 2 टाइम धावणं राहते. त्याच्यामध्ये धावण्यामध्ये काय अंग होते सगळ्या लोकांना माहिती आहे, पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना. पंचायतचं फिजिकल मारणं मजाकीची गोष्ट नाही, दम लागते. 40+ पेक्षा जास्त मार्क घेणं तरी सुद्धा दम लागते, बरोबर आहे. म्हणजे व्यक्तीमध्ये दम लागते, म्हणजे श्वास फुलले ते असा दम नाही म्हणतो आम्ही. व्यक्तीमध्ये दम लागते 40 पेक्षा जास्त फिजिकल मारण्यासाठी. म्हणजे जेवढं फिजिकल मारत असेल पेपर काहीच मारत नसेल, कायलेच करतो तयारी तू, सोडून दे. मेहनत घ्यायची तयारी नसेल तर सोडून दे आत्ताच. स्वतःचे अंग पाय दुखण्यात काही अर्थ नाही. मायबापाचा पैसा काही वेस्ट करू नका. पुढच्या भरतीच्या तयारी करा. बेसिक गोष्टीपासून चालू करा वाटल्यास. एका गोष्टीबद्दला म्हणजे एका दिवसामधली गोष्ट नाही आहे. हे सर्व फिजिकल मारणं म्हणजे याच्यासाठी वर्षानुवर्ष लागते.
पेपर सुद्धा तयारी करत असेल तर आधीपासून सुद्धा अभ्यास लागत असते. पण काही हरकत नाही, ज्यांना वाटते आपल्याला 50-60 पर्यंत गेलेला आहे तसे विद्यार्थी याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये दिवसाची रात्र रात्राचे दिवस एक करून मार्क वाढू शकते. बोटावर बोलण्यासारख्या तोंडानं म्हणलं नाही सर आम्ही करू शकतो बा, असं होत नाही. डोळे सुजवा, पहिल्यांदा डोळे सुजवावं लागते. ठीक आहे, चला बघा. आता तुम्हाला जर थोडासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट सगळ्यांनी काय करा, लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा. नसेल मित्रांपर्यंत शेअर करता इतर ग्रुपवर तरी कमीत कमी या व्हिडिओला काय करा, शेअर करा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक गोष्टी आपले 4 व्हिडिओ झालेले आहे. पुढच्या वेळी अजून पुन्हा 2 ते 4 व्हिडिओ आपल्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्या व्हिडिओ पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक सुद्धा करा. आपल्याला भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.